थोडं बाजूला बाजूला. अरे थोडं मग पुढे घेऊ नको फक्त कॅमेरा. ग्रामदैवताचं दर्शन घेतलेलं आहे तुम्ही, काय साकडं घातलंय? खरं काही साकडं घातलं नाही. बीडचे ग्रामदैवत आणि इथे खंडेश्वरी मंदिर आहे जे रेणुका मातेचं अवतार आहे, त्यांचं एक रूप आहे. आणि मी जेव्हा लोकसभेला इथे राहायचे सारडांच्या घरी, तेव्हा मी सारखं हे मंदिर क्रॉस करायचे आणि माझी एक अटॅचमेंट झाली आहे मंदिराशी. तर रात्री बेरात्री कधी मी इकडून क्रॉस करताना येऊन थांबून दर्शन घ्यायचे. आणि आता मंत्री म्हणून आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घ्या. काय बीड जिल्ह्यातील जे काही तुम्ही जातीय सलो हे पाहताय, एक सलोखा जो आहे तो कायम अबाधित राहावा यासाठी मुंडे साहेबांनी प्रयत्न केले, आता तुम्ही देखील प्रयत्न केले, मात्र काहीतरी बदल होतोय. हे अबाधित राहण्यासाठी आव्हान काय असणार आहे? हे पण मी तर समजते की जसं दिसते चित्र तसं चित्र नाही असं माझा समज आहे. कारण मी या सगळ्या गोष्टी जवळून पाहते, वेगळ्या अँगलनी पाहते. तर नक्कीच याच्यामुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी झालेली आहे. या सगळ्या घटनांमुळे बीड जिल्ह्याच्या भविष्यावर याचा परिणाम होणार आहे. आपल्या लक्षात येत नाही त्याचं गांभीर्य, की उद्या एखादा उद्योग आणायचा, अरे बापरे बीड जिल्हा. असं नाही आहे बीड जिल्हा. मी 5 वर्ष मंत्री राहिलेली आहे, इथे काम केले गेले, 20-22 वर्ष राजकारण करते. तर असं बीड जिल्ह्यात खूप वातावरण नाही असं माझं मत आहे. थोडं बहुत आहे काय मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली लोकसभेच्या पूर्वी आणि ती आता अजून वेगळ्या कारणामुळे अशी दिसते. त्याच्यात ती शमून जाईल, कारण सामान्य माणूस हा रोज एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो, एकमेकांच्या शेतातलं घेत असतो, एखादी व्यवहार असतो, व्यवसाय असतो. तर मला वाटत नाही की हे जास्त काळ टिकून राहील. याच्यात चांगला हस्तक्षेप आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं तर हे सगळ्या गोष्टीतून बाहेर. जिल्हा बँकेला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी बैठक झाली, कशा पद्धतीने सगळी बैठक झाली आणि आता कशा पद्धतीने निधी मिळणार आहे? जिल्हा बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी खरं तर जिल्हा बँकही माझ्या ताब्यात होती 5 वर्ष. लॉसमधली बँक होती, ती आपण प्रॉफिटमध्ये आणली. जवळपास 2,500 कोटी विमा 5 वर्षामध्ये त्या बँकेच्या माध्यमातून वाटप झालेला आहे. खूप शेतकऱ्यांचे सगळे अनुदान त्या बँकेच्या माध्यमातून वाटप झाले. तेव्हासुद्धा निवडणूक लागल्यानंतर ही निवडणूक न होऊ देता प्रशासक आणणं हे थोडं राजकारण झालं, नाही तर ही बँक अजूनही त्याच परिस्थितीत चांगली बघायला मिळाली असती. आता त्या बँकेला चांगलं सदृढ करण्यासाठी थोडी मदत करण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे.